काय सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोरांचं किती दिवसाचं चाललं होतं की मम्मी पप्पा कुठेतरी फिरायला चला. मग आज त्याच्या पप्पांना फायनली वेळ भेटलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे वॉटर पार्कला. तो कोणता वॉटर पार्क? तर ते म्हणजे सूरज वॉटर पार्क, जे की आहे ठाण्यामध्ये. लग्नाआधी मी ठाण्याला राहायची, जे की मानपाड्यामध्ये. त्या मानपाड्याच्या पुढेच घोडबंदर रोड साईडला हे सूरज वॉटर पार्क आहे. बघा माझं ठाणे किती सुंदर दिसतंय. एवढ्या दिवसातून भिवंडीतच राहते, पण आज एवढ्या दिवसातून मी ठाण्याला चालली आहे आणि ते पण माझ्या रस्त्याला. तर मला खूप छान वाटतं आहे. भिवंडीपासून फक्त 15-20 मिनिटाच्या अंतरावर हे वॉटर पार्क आहे. त्याच्यामुळे म्हटलं वेळ पण झाला होता आम्हाला निघायला, तर यांना म्हटलं आपण याच वॉटर पार्कला जाऊ, कारण हे वॉटर पार्क खूप छान असं आहे. आणि जाताना खूप ट्रॅफिक लागली. पहिलेच आम्हाला निघायलाच 11 वाजले होते आणि ट्रॅफिकमध्ये होतो, त्याच्यामुळे आम्हाला तर 12-12:30 वाजले पोहोचायला, कारण की या रस्त्याला खूप ट्रॅफिक होती. आणि आवणेचं तोंड बघा ट्रॅफिकमध्ये, कारण उशीर झाला होता आणि त्याला असं वाटत होतं की मला खेळायला भेटतं की नाही. तर आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे सूरज वॉटर पार्कला. बघा किती छान दिसतंय बाहेरूनच. या साईडला पार्किंग आहे, इथे आवणेचे पप्पा गाडी लावत आहेत. आणि इथल्या एंट्री फीचं बोलणार ना, तर इथे एंट्री फी ही इथे 1000 रुपीज फी आहे आणि लहान मुलांची 800 रुपीज. पण त्याच्यामध्ये जेवण वगैरे काही नाही आहे. जेवणाचा आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागतो आणि जेवण खूप कॉस्टली आहे. ज्या प्राईजला बाहेर जेवण भेटतं ना, त्याच्या डबल प्राईज इथे जेवणाची आहे, त्यामुळे जेवण पण खूप कॉस्टली आहे. बाकी वॉटर पार्क हे खूप सुंदर आहे, तुम्ही बाहेरूनच बघू शकता. इथे खूप छान छान असं डेकोरेट केलेलं आहे. आता इथे आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. तोंडाने काढले, मी काढलं हे पण येता येतात. बाबा बाबा, आता इथे बोगदा आहे आणि या बोगद्यामधून आम्हाला जायचं आहे. बोगद्यामध्ये आतमध्ये त्या साईडला ते वॉटर पार्क आहे. आता आम्ही तर बोगदाच म्हणतो याला, तुम्ही काय म्हणता काय माहिती नाही. लॉकर काउंटर पुढे आहे ते. आता इथे पुढे लॉकर आहे, चेंजिंग रूम आहे. लॉकरमध्ये बॅग ठेवलेली आहे, चेंजिंग केलेलं आहे. आता इथे आम्ही चाललेलो आहे नाश्ता करायला. ऑलरेडी 12-1 वाजून गेले होते, तर मी यांना म्हटलं जेवणच करू आपण डायरेक्ट. आणि इथे बघा खूप व्हरायटीज दिलेले आहेत, खूप प्रकार आहेत जेवणाचे. तर मुलं बोलले आम्ही छोले भटुरे खाणार, मग त्यांना छोले भटुरे घेतले. आवणेच्या पप्पाला एक थाळी घेतली. आणि इथे फक्त व्हेजच जेवण आहे, नॉनव्हेज नाही आहे. आता जेवण वगैरे करून आता आम्ही चाललोय फायनली पाण्यामध्ये खेळायला. आवणेश तर खूप उत्सुक आहे खेळण्यासाठी. कधी एकदा पाण्यात जातो असं त्याला झाले, पळाला तो पहिलेच. इथे आम्ही आलेलो आहे वेव पूलमध्ये. गरमीमध्ये ना रिसॉर्टची मज्जा ही खरंच खूप वेगळी येते. खूप भारी वाटतं रिसॉर्टमध्ये. आणि वर खूप ऊन पण लागतंय, खाली थंड थंड पाणी आहे. इथे आवणेचे पप्पा श्रीला शिकवत आहे स्विमिंग कशी करायची ते. कारण श्री खूप घाबरतो पाण्यामध्ये.
अवनेशच्या स्कूलमध्ये स्विमिंग शिकवली, त्याच्यामुळे त्याला स्विमिंग येते आहे. बघा किती मस्त करतोय स्विमिंग. पण श्री खूप घाबरतो. श्री आधीपासून पाण्याला खूप घाबरतो. लांब जाऊ नका. पाण्यामध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही चाललोय राईड करायला. श्रीला घेऊन मी बसलेली आहे. खरंच पहिलंच राईड खूप भयंकर होतं. एवढ्या उंच स्लाइड वरून आलेली आहे मी. आणि श्री पण. कसं वाटलं श्री? अरे यार पहिली एवढा फास्ट नंतर थोडं स्लो मग परत फास्ट झाला डायरेक्ट. खूप फास्ट आहे बापरे. बरं हे दिसली अशी ना ती वरची आहे. हा ना. आता या दुसऱ्या स्लाइड वर अवनेश बरोबर बसली. तिथं खूपच डेंजर आहे. बाय बाय. यांच्या वजनामुळे ना यांनी मला पाण्यात बुडवलं पूर्ण. आता चाललोय दुसरी राईड करायला. पोरं पण माझी घाबरत नाही. पोरं पण आता मोठमोठी राईड करतायत.
रिसॉर्ट मध्ये जायचं होतं ना. याच्यामध्ये एवढा घाबरलो. जा ना उंचाईच्यावर जा जा की. बघा किती उंच राईड आहे आणि पूर्ण उभी आहे. यांना सांगते जाऊ नका तरी गेले. पुरे बापरे. यांचं तोंड बघून आहे ना मला असंच कंट्रोल होत नाहीये. हालत डेंजर. बघा कसा घाबरला लगेच. हा एका राईड मध्ये. तुझं त्या राईड मध्ये घाबरली बोलू पण नको तू. आपण आली 3 वेळा आली मी त्याच्यामध्ये. नंतर पप्पा बरोबर तुझ्या बरोबर आली नाही. या राईड मध्ये पण आली. मग माझी मान भरून गेली रे बाबा म्हणून. नाही तर मी आली असते. भारी वाटते इथे येऊन रिसॉर्ट मध्ये. छान वाटते ना. पप्पा आता बघा पप्पाची रिकॉर्डिंग. हा आता पप्पाचं बघायचं कुठून येत आहे. इथे जो आहे महादेवचा धबधबा तो चालू केलाय आता. इथे तर खूप थंड थंड पाणी येते. मस्त आहे हे पण. आता इथे चाललो आम्ही. तिकडे उभा राहा. अवनेश बघ घाबरतच नाही जरा पण. एवढा पाण्यात गेलाय. कधीपासून पाण्यात आतमध्ये इतका वेळ. बाई बस रे बस कर ना बाहेर आहे ना. श्रीला सांगते तो श्री घाबरतोय. त्याला बोला श्रीला. बोला त्याला पण. बापरे खेळून झाला. आता निघालो घरी. कपडे वगैरे चेंज करून आता घरी निघतो. एन्जॉय करून झालेला आहे. फुल एन्जॉय केलेला आहे. आता चाललेलो आहे घरी. माझी तयारी झाली आहे. पोरं आणि हे अजूनपर्यंत खेळतायत. यांचं मनच भरत नाहीये. घरी जाऊ वाटत नाहीये यांना. पण खरंच खूप सुंदर होतं सूरज वॉटर पार्क. खूप छान नजारा आहे. ठाण्यामध्ये आहे. खूप भारी आहे. काय
तर अशा प्रकारे आम्ही खूप खूप एन्जॉय केलेला आहे रिसॉर्टमध्ये. आणि येताना इथे मॅकडॉनल्ड्स दिसलं तर पोरांना बर्गर खायचा होता, तर बर्गर खायला इथे त्यांना घेऊन आलेलो आहे. दोन एकच रे एक अजून हा एवढं होऊन जाईल का आपलं. सो असा हा माझा आजचा ब्लॉग होता. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.